नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर. तर मी आता तुमच्यासाठी खास असं ठिकाण घेऊन आलो आहे परत एकदा. तर ते ठिकाण म्हणजे मी आज निघालेलो पुण्याला, पण मला थांबवलं या निसर्गाने, कारण की माझ्या आजीने मला सांगितलं आहे असं एक ठिकाण. कुठलं ठिकाण आहे ते? कोंडीव. कोंडीव असं ठिकाण आहे. तर काय आहे तिथं म्हणजे नक्की? तिथं काय नाही बघण्यासारखा आपला असा धबधबा आहे. धबधबा म्हणजे छोटा धबधबा आहे? स्वतः आहे आणि असे कोंडी आहे. तिथं आपलं बघा आणि आपल्या समाधान आनंदात घाली निघून या. ठीक आहे. म्हणजे माझ्या आजीचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं जावा, कारण की एक धबधब्याचं ठिकाण म्हणजे छोटंसं डबकं आहे त्या टाईपमध्ये. आता गेल्याशिवाय समजणार नाही. तर तिथं जाऊन ती म्हणते की एन्जॉय करा आणि सुखा समृद्धीने घरी या. तर आता आम्ही तुम्हाला घेऊन चाललो, तर तुम्ही पण आमच्यासोबत चला मंडळी. चला, धन्यवाद. आम्ही तिथं जाता जाता जो काय एन्जॉय करू ते तुम्हाला दाखवू. चला, असं सोबत राहा. सवय आहे. कुठं चाललोय भांडा आपण? आपण आता पोहायला राजनाव. राजनाव. ठीक आहे. बघा मंडळी, अजून एक दाखवतो तुम्हाला. एक दृश्य जाताना एक दृश्य दिसलं आम्हाला सुंदर असं निसर्गातलं. या दृश्याचं नाव आहे लोहारे धबधबा. तुम्ही पण कधी इकडे आलात तर नक्की विजिट करा या धबधब्याला. माझ्यासोबत हा माझा भाऊ आहे छोटा. तर हा मला घेऊन चालला या ठिकाणी, कारण की माझे फॅमिलीमध्ये सगळे मेंबर्स आले होते या ठिकाणी. मी नव्हतो, मी काही कारणास्तव मी थोडा बाहेर होतो. आता भाऊ आम्हाला घेऊन चालला. फायनली आहे. ओके, वेट मिनिट. आम्ही आमच्या डेस्टिनी पॉईंटवर पोचलेलो आहे. तर चला, आमचा भाऊ घेऊन चाललाय. चला, निसर्गाच्या कुशीत काय काय आहे हे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला सोबत. 1 मिनिट ब्रो. वाव, सुंदर अशा ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. 2 मिनिटं बाबा, सरक बाबा. खूप सारे आता व्हिडिओ मी तुम्हाला काढेल, तर त्यामध्ये दाखवतो. आता निसर्गाच्या कुशीमध्ये फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि या सुंदर अशा डेस्टिनी पॉईंटवर आम्ही पोचलो आहे. तर तुम्हाला आम्ही जे काय एन्जॉय करू सगळं ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर असंच सोबत राहा आणि आमचा ब्लॉग एन्जॉय करा आणि लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा. चला मंडळी, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळ. आम्ही आमच्या डेस्टिनी पॉईंटवर मागाशी पोचलो होतो, पण म्हटलं ब्लॉगिंग करायच्या पहिलं थोडंसं एन्जॉय करून घेतो या निसर्गाच्या सानिध्यात. थोडा पाणी आहे. तर असा एक सिक्रेट पॉईंट आहे हा कोकणामध्ये. तर त्या सिक्रेट पॉईंटमध्ये मी आलो आहे सध्या एन्जॉय करायला.
तर खूप सुंदर असं दृश्य आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर मस्तपैकी एन्जॉय चालू आहे या ठिकाणी स्वतःची. आणि या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे नेहमी मी ब्लॉगमध्ये बोलत असतो, तर अशा पाण्याच्या ठिकाणी येताना पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या आणि मगच या अशा ठिकाणी या. तर खूप सारा एन्जॉय चालला आहे. हा बघा, त्याला लागलाय फोटोचा हेड. तो बघा असा सुंदर असा निसर्गाचा आनंद घेतोय. तर असे खूप सारे वॉटरफॉल्स असतात आपल्या कोकणच्या सानिध्यामध्ये नाही, सह्याद्रीमध्ये कुठेही जावा तुम्हाला सह्याद्रीमध्ये असे खूप सारे पॉईंट भेटतील. तर असंच बघा सिक्रेट असं लोकेशन आहे. खूप मजा येते. दाखवतो तुम्हाला. कुठनं गेला पाणी आहे ना? ओके, हा कसा मंडळ आपला भाऊ, छोटा भाऊ, हा नेहमी इकडं असतो म्हणून याला इकडचा अनुभव आहे म्हणून मी त्याला सोबत घेऊन आलो. तोच बोलला होता मला मगाशी, मला आजीने मला सांगितलं. तर आजीला तर माहीतच होतं, तर रस्ता दाखवण्यासाठी मला हा खास घेऊन आला होता. तर मला घेऊन आलो. तर ह्यानी हे सुंदर दृश्य जर दाखवलं असेल तर या भावाचे धन्यवाद माना, कारण या भावाने आपल्याला घेऊन आला. दाखवतो चला मंडळी तुम्हाला पुढे. खूप सारा एन्जॉय आता आम्ही इथे करतोय. तर मजा पण तेवढीच येते. खूप काय सांगू शकत नाही, एवढे शब्द हे झालेत. जगन्नाथ पावाने एवढा आनंद पण झाला, एवढं सुंदर दृश्य आम्हाला भेटलेलं आहे. बघा वागवतो. तर खूप सारा एन्जॉय करणार आहे अजून जेवढं पण एन्जॉय करू ते तुम्हाला दाखवू. कारण कसं आहे, पाण्यामध्ये जास्त ब्लॉगिंग करता येत नाही, कारण आम्हाला आमच्या कॅमेऱ्याची पण काळजी घ्यावी लागते. कॅमेरा बंधूंना पण आम्हाला सांभाळावं लागतं. आपल्या या छोट्या भावाला धन्यवाद बोलतो, कारण की भावाने खूप सुंदर असा स्पॉटर घेऊन आलो. मी एवढ्या वर्ष इथे राहतो आहे, म्हणजे मी पुण्याला असतो कंटिन्यू, पण या स्पॉटबद्दल मला माहीत नव्हतं. पण भावाने आपल्या ब्लॉगचे व्हिडिओ बघितले, त्याला माहिती आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरायला आवडतं, म्हणून त्याने मला या स्पॉटवर घेऊन आलं आजीच्या सांगण्यावरून. तर आमचे गाईड पण आमच्यासोबत येणार होते, पण गाईडांना थोडं काम आलं, त्याच्यामुळे आमचे गाईड आले नाही. तर गाईडांनी काय केलं, त्यांच्या पोराला सोबत पाठवलं. म्हणजे गाईड म्हणजे माझा काका, तो काकाचा पोरगा आहे माझा, म्हणजे माझा छोटा भाऊ घेऊन आलं आहे. तर आता आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे. एन्जॉयचं सगळा मोमेंट आहे तुम्हाला मी दाखवतो. माहिती मी नेहमी हे वाक्य वापरतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की एन्जॉय करणार आहे, पण एन्जॉय करण्यासारखी जागा आहे म्हणून ते सारखं बोललं जातं आहे. पण आता ॲपचा काय ॲप कसं आहे, हे गावठी आहे, अंगात नाही गाडी पण आहे माझ्या सिक्स पॅकमध्ये बॉडी. कसं आहे ते, ही पॉवर राहा कसं आहे. तर आम्हाला डेऱ्या सुटल्यात, एवढं फिरून व्यायाम करून पण आम्हाला डेऱ्यात, पण यांना विदाऊट व्यायामच्या एवढे ॲप्स वगैरे सुंदर होतं. मला आवडत्या ठिकाणाचा व्ह्यू बॅकग्राऊंडला, हे बॅकग्राऊंडला वॉटरफॉल आहे. हे बघा कसं आहे सुंदर असं ठिकाण, निसर्गाच्या सानिध्यात बसलेला असा घोडा बनवलेला आहे. हे जस्ट पाणी अडवण्यासाठी हे केलं होतं, पण या कटाड्याचं या निसर्गामध्ये किती सुंदर असं दृश्य तयार झालं आहे. असे खूप सारे स्पॉट आहेत आमच्या इथं, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. शुभमचा भाऊ म्हटला आम्हाला की तुला अजून एक सुंदर अशा ठिकाणी घेऊन जाईल, तर त्या ठिकाणावरचा पण तुम्हाला व्हिडिओ काढून मी ब्लॉगिंगमध्ये दाखवून. चला मंडळी, भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. पाणी आहे, पाणी आहे, गारगार पाणी आहे, गारगार पाणी आहे. तर अशा या सुंदर स्पॉटची मी मजा घेतलेली आहे. तर मी आता माझं ब्लॉगिंग मी एंडिंग करतो आहे. एंडिंग या कारणाने करतो आहे कारण की आता आम्ही खूप वेळ झाला या स्पॉटला आहे, पण जेवढा प्रयत्न केला मी तुम्हाला दाखवायचा त्याच्यामध्ये एन्जॉय करा. आणि या स्पॉटला तुम्हीसुद्धा व्हिजिट करू शकता. पण या सिक्रेट स्पॉटला यायचं असेल तर मला नक्की मेसेज करा. आपली जी जवळची मंडळी आहेत त्यांना हा स्पॉट माहिती आहे, जी लांबची मंडळी आहेत पुण्या मुंबई साईडची आहेत, पुण्या मुंबई साईडच्यांना पण काही काहींना माहिती आहे. पण जी पुण्याची माझी मित्रमंडळी आहेत किंवा माझ्या ट्रेकर्स ग्रुपमध्ये आहेत त्यांना जर हा स्पॉट व्हिजिट करायचा तर नक्की या. तर असे खूप सारे स्पॉट हा पर्यटनवीर तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चला मंडळी, असे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तर धन्यवाद. आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपला व्हिडिओ हा कसा झाला हे तुम्ही नक्की सांगा. तर चला मंडळी, आपण अशाच खूप साऱ्या निसर्ग सानिध्यात घेऊन जाईल, तेव्हा अशाच नक्कीच आपण तुम्हाला भेटू. चला धन्यवाद मंडळी, बाय. फायनली आमचं सगळं एन्जॉय करून झालं आहे. तुम्हाला स्पॉट पण दाखवला आहे आणि मगाशी मी व्हिडिओ एंडअप केली होती.
तर म्हटलं जाता जाता तुम्हाला सांगावं की निसर्गाच्या कुशीमध्ये असे खूप सारे स्पॉट आहेत, त्याला आपल्याला एन्जॉय करायचं आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर ह्याचा पण मी ब्लॉग लवकर काढत, लवकर स्पॉट करत. चला म्हणजे तुम्हाला मी लवकरच भेटतो. एक मिनटं. सगळा एन्जॉय झालेला आमचा. तर इथनं आम्ही डायरेक्ट थेट रवाना होतो आहे आमच्या निसर्गाच्या सानिध्यातून आमच्या घरी. तर चला बाय बाय मंडळी. तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला नक्की विसरू नका.